आजच्या या उद्घाटन समारंभाला आपण सुरुवात करत आहोत। कार्यक्रम घरचाच आहे, त्यामुळं कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी समरसतेनं सामील व्हावं असं मी एक आपल्याला नम्र आवाहन करते। आजच्या या पक्षमित्र संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक माननीय श्रीयुत अजित पाटील सर, प्रमुख अतिथी पश्चिम घाट पर्यावरण संवर्धक व संरक्षक गोवा येथले श्रीयुत राजेंद्र केरकर सर, पक्षमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर सर, भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन अँड रिसर्च पुणेचे ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉक्टर इरिच भरूचा सर, आजच्या या उद्घाटन कार्यक्रमाचे आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर रवींद्र बोरा सर, पक्षमित्र संघटनेचे डॉक्टर जयंत वडतकर सर, सल्लागार समिती अध्यक्ष माननीय श्रीयुत गौतम पाटील सर, पक्षीतज्ञ श्रीयुत शरद आपटे सर, या ठिकाणी उपस्थित अन्य मान्यवर आणि सर्व पक्षीप्रेमी, या ठिकाणी कोल्हापूरहून माननीय श्रीयुत सुनील करकरे सर आलेले आहेत पक्षीतज्ञ, त्यांचंही आम्ही स्वागत करतो। बर्ड सॉन्ग एज्युकेशन रिसर्च पब्लिकेशन सांगली आयोजित 36व्या महाराष्ट्र पक्षमित्र संमेलनाच्या उद्घाटन समारंभात मी अस्मिता केळकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। महाराष्ट्र पक्षमित्र ही संस्था राज्यात गेली 40 वर्ष कार्यरत असून पक्षी अभ्यास आणि जनजागृती यासाठी या संस्थेची विभागीय आणि राज्यस्तरीय पक्षमित्र संमेलनं होत असतात। अशा प्रकारची संमेलनं भरवणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे। आजच्या या संमेलनाची सुरुवात आपण आता करणार आहोत। ज्यांचा उल्लेख बर्डमॅन ऑफ इंडिया असा केला जातो त्या पद्मविभूषण डॉक्टर सलीम अलींना अभिवादन आणि वृक्षपूजन करून आपण या उद्घाटन समारंभाची सुरुवात करणार आहोत। यासाठी मी माननीय श्रीयुत राजेंद्र केरकर आणि डॉक्टर जयंत वडतकर यांना आमंत्रित करते। महाराष्ट्रातले प्रख्यात वन्यजीव अभ्यासक, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व माननीय श्रीयुत मारुती चितमपल्ली सर यांचेही आशीर्वाद आपल्या आजच्या या संमेलनाला लाभलेले आहेत। या सर्वांना धन्यवाद देऊन आपण कार्यक्रमाला पुढची सुरुवात करूया। यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे। सुरुवातीला पश्चिम घाट पर्यावरण संवर्धक व संरक्षक गोवा येथील माननीय श्रीयुत राजेंद्र केरकर जे आजच्या या संमेलनाचे प्रमुख अतिथी आहेत, त्यांचा सत्कार माननीय श्रीयुत अजित पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। माननीय श्रीयुत राजेंद्र केरकर यांचा सत्कार भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन अँड रिसर्च पुणे येथील ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉक्टर इरच भरूचा सर यांचा सत्कार स्वागताध्यक्ष डॉक्टर रवींद्र बोरा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर यांचा सत्कार माननीय श्री शरद आपटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर पक्षीमित्र संघटनेचे डॉक्टर गजानन वाघ यांचा सत्कार करत आहेत डॉक्टर नंदिनी पाटील मॅडम। मध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे अशा व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार देऊन आपण सन्मानित करणार आहोत।
या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय श्री सुबोध कुलकर्णी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. जीवन गौरव पुरस्कार हा आपल्याला माहिती आहे की आयुष्यातल्या सगळ्याच एकूण कार्याबद्दल असा एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिला जातो. आणि सांगली शहराला लाभलेली 3 मला असं वाटतं खूप मोठी व्यक्तिमत्व की जी तशी खूप प्रसिद्धी पावलेली नाही आहेत, पण तरी पण सर्व लोकांना माहिती आहेत, सर्व लोकांना त्यांच्याप्रती आदर आहे, प्रेम आहे आणि त्यांना पण सर्व लोकांप्रती प्रेम आहे. निसर्गाशी समरस झालेली अशी ही व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना जसं आपण एकनिष्ठ असं म्हणतो तसं पर्यावरणनिष्ठ अशी ही मंडळी आहेत. त्यामध्ये पापा पाटील आहेत, अजित पाटील उर्फ पापा पाटील. तर ते आज आपले संमेलनाचे अध्यक्ष पण आहेत. त्यांना आपण जीवनगौरव पुरस्कार देतो आहे. त्याचप्रमाणे सुरेश गायकवाड आज इथं आलेले नाही आहेत. सगळ्यांना माहिती असेल सुरेश गायकवाड हे एक फील्ड बायोलॉजिस्ट आहेत, सांगलीमध्येच असतात ते. त्यांचा घरचा संग्रह हा पण सर्वांनी खरं तर बघण्यासारखा आहे. अनेक पक्ष्यांना स्टफ करून त्यांनी घरी ठेवलेला आहे. अनेक प्रकारचे फुलपाखरांचे स्पेसिमेन्स आहेत, अनेक प्रकारच्या काय म्हणू आपण दगड अनेक प्रकारचे आहेत, अनेक प्रकारचे खूप गोष्टी त्यांच्याकडे खरं तर आहेत. पापा ह्यांच्याकडे गायकवाड सरांकडे. गायकवाड सर पण एक अनुभवांचा एक खूप मोठा खजिना असे आहेत. त्यांचे सायलेंट व्हॅलीतले आपण अनुभव ऐकताना अक्षरशः शहारून जातो. सर्वांनी मला असं वाटतं विनंती आहे की आज जमलं नाही, उद्या जमलं नाही तर कधीतरी पापा आपले सुरेश गायकवाड यांना अवश्य भेटावं असं आहे आणि त्यांच्या जवळ बसून काही क्षण घालवावेत असं ते व्यक्तिमत्व आहे. ते पण दुर्दैवाने आजारी आहेत थोडेसे, त्यामुळे येऊ शकले नाहीत, पण आज किंवा उद्या नक्की ते येतील. तिसरे आहेत रवींद्र वोरा सर, चिरतरुण असलेले वोरा सर. सगळ्यांपेक्षा त्यांचा उत्साह जास्त असतो. कुठलंही संमेलन असो, कुठलाही कार्यक्रम असो, अगदी गावातली बैठक असो किंवा शहरातलं एखाद्या नागरिकांचं छोटासा बैठक असो, ते अगदी अर्धा तास आधी तिथे असतात आणि नंतरचे 1 तास तिथं आवरण्यासाठी असतात. त्यामुळे असे 83 वर्षाचे मला वाटतं रवींद्र होरा सर, ते पण आपल्यासाठी एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी अलीकडे कदाचित त्यांचं आधी पक्षी आणि या संदर्भातलं काम असेल खूप, पण अलीकडे त्यांनी जवळजवळ 10 वर्ष मला असं वाटतं 13 पासून नदी विषयावर त्यांनी अक्षरशः झोकून दिलेला आहे. रात्रंदिवस ते नदी या विषयाचा विचार करत असतात. नदी या विषयावरती अगदी जागतिक पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत, जत तालुक्यातल्या, कवठेमहांकाळ तालुक्यातल्या एखाद्या गावातल्या कार्यकर्त्यापर्यंत असा सतत संपर्क असतो आणि तोही फोनवर, व्हॉट्सॲपवर, ईमेलवर अशा सर्व माध्यमातून ते अक्षरशः व्यक्त होत असतात आणि लोकांपर्यंत पोचत असतात. अलीकडेच एक मोठा जागतिक पातळीवरचा इनिशिएटिव्ह सुरू झालेला आहे, त्याच्याबद्दल पण ते एक थोडक्यात सांगतील. त्याचा पण एक रिव्हर मॅनिफेस्टो किंवा पीपल्स मॅनिफेस्टो असं करण्याच्या कामात त्यांनी झोकून दिलेलं आहे. परवा मी गेलो त्यावेळी त्यांनी अगदी बसवून घेऊन तासभर त्यातले सगळे तपशील मला ते ऐकवत होते आणि इतकं कळकळीने ते बोलत होते की मलाच असं वाटलं की आपलीच कुठेतरी एनर्जी कमी पडते किंवा आपला वेळ कमी पडतो या सगळ्या कामाला द्यायला. इतकं असं व्यक्तिमत्व हे रवींद्र वोरा सर आहेत. तर पापा पाटील, सुरेश गायकवाड सर आणि रवींद्र वोरा सर अशा तिघांनाही आपण जीवन गौरव देऊन त्यांचा सन्मान करतो आहोत, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आहोत. तर या तिघांपासून शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ जाऊन सर्वांनीच शिकावं. त्यांच्याकडे खरं तर डॉक्युमेंटेशन करण्यासारखं खूप काही आहे, पण त्याच्यामध्ये आपण नेहमीच कमी पडत असतो. त्यांच्याबरोबर सगळ्या मोठ्या व्यक्तींच्याबरोबर त्यांचं सगळं कागदपत्र आहेत, त्यांचा पत्रव्यवहार आहे, त्यांचा संग्रह आहे, हा कुठंतरी नाहीसा होत असतो, लुप्त होत असतो. तर मला असं वाटतं ही एक आपली जबाबदारी आहे, सामाजिक बांधिलकी आहे की त्यांच्याकडचा सगळा संग्रह हा डिजिटाईज झाला पाहिजे. तो विकीसारख्या प्लॅटफॉर्म्सवरती ओपनली सगळ्यांना उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी पण आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे सुरेश गायकवाड सरांच्या विषयी आम्ही काही काम सुरू केलं आहे. परवाच पापांनी त्यांचा जो काही 32 शिराळ्याचा सगळा जो लढा आहे, सगळ्यांना माहिती असेल, 32 शिराळ्यामध्ये नागपंचमी, नागाचे खूप खेळ व्हायचे आणि त्यांना खूप त्रास दिला जायचा, नाग आणि सर्प या प्राण्यांना. तर त्याच्यावरती पब्लिक लिटिगेशन आणि अथकपणे त्यांनी प्रयत्न करून त्याच्या सगळ्यावरती बंदी आणली, त्याला सगळ्याला नियंत्रण त्याच्यावरती आणलं. त्याची सगळी एक एवढं मोठं त्यांनी फाईल ही सगळी माझ्याकडे आता आणून दिली आहे, काय करायचं त्याचं बघ म्हणून. असं मला असं वाटतं त्यांच्याकडचं सगळं जे काही ज्ञान आहे आत्तापर्यंत त्यांनी साठवलेलं, ते पण कुठंतरी आपण संकलन करण्याचा प्रयत्न
आणि पक्षीमित्र संघटनेने पण यात मला असं वाटतं पुढाकार घेतला पाहिजे. कारण अनेक वयस्कर लोक आता हळूहळू माहीत नाही, आता त्यांचं भौतिक आयुष्य हे संपत चाललेलं आहे, पण त्यांच्याकडचं ज्ञान जे आहे ते पुढच्या सगळ्या पिढ्यांना चिरंतन राहावं असं आपण कुठेतरी व्यवस्थाही निर्माण करायला पाहिजे. तर मी या तिघांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन पण करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. गेले काही 1-2 वर्ष झाली मी विकिमीडिया प्रकल्पांमध्ये काम करतो. म्हणजे हे सगळं ज्ञान हे विकीमध्ये मुक्त ज्ञान म्हणजे फ्री नॉलेज या रूपामध्ये, आणि सगळ्यांना माहिती आहे की सर्चेबल होतं ते विकीवरती आल्यामुळे. पहिल्या सर्चमध्ये सगळ्या समाजाला ते ज्ञान मिळतं. तर त्यावर ते सगळं ज्ञान येण्यासाठी होरा सर माझ्या अगदी अक्षरशः प्रत्येक आठवड्याला मला त्यांचा फोन असतो आणि आठवण असते की हे सगळं आपल्याला तिथं आणायचं आहे. काही सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि मला असं वाटतं आपण हळूहळू हे पण सगळं ज्ञान त्याच्यावरती आणण्यासाठी प्रयत्न करू. एक चांगला पुढाकार शरद आपटे सरांनी घेतला. त्यांनी आता आपण जे QR कोड स्कॅन करून जे सगळे आवाज ऐकतोय हे सगळे आता विकिमीडिया कॉमन्सवरती सरांनी काय म्हणू आपण मुक्तपणे समाजाला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांचंही अभिनंदन. त्यांनी खूप चांगली सुरुवातही केलेली आहे. तर असं सगळं ज्ञान हे पक्षीविषयक सुव्यवस्थितपणे स्ट्रक्चर्ड रूपामध्ये विकिमीडिया प्रकल्पांमध्ये आपण आणण्यासाठी प्रयत्न करूया. अनेकांनी फोटो पण बर्ड सॉंग सांगलीतल्या सभासदांनी दिलेले आहेत. तसेच आवाज यायला सुरुवात झालेली आहे. 270 आवाज हे आता तिथं मुक्तपणे उपलब्ध आहेत. कोणी त्याचा कसाही वापर करू शकतं, ऐकू शकतं, डाउनलोड करू शकतं. ते आपापल्या फील्ड गाईडमध्ये किंवा पुस्तकात किंवा पेपर्समध्ये वापरू शकतं. अशी ही व्यवस्था निर्माण झालेली आहे. धन्यवाद. श्रीयुत सुबोध कुलकर्णी सरांनी एक खूप छान शब्द वापरला, मला तो अतिशय आवडला, की माणसाचं बौद्धिक आयुष्य. तर त्याचं बौद्धिक आयुष्य जोपर्यंत तल्लख आहे तोपर्यंत व्यक्तीला जर का कौतुक त्याच्यात झालं तर ते खूपच महत्त्वाचं आणि आणखीन काम करण्यासाठी प्रेरणादायक असं असतं. तर असं उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा आपण इथं जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करूया. सुरुवातीला माननीय श्रीयुत अजित पाटील यांचा गौरव माननीय श्रीयुत राजेंद्र केरकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्रीयुत पापा पाटील यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान होत आहे. माननीय सौभाग्यवती पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. पुढचा पुरस्कार आहे डॉक्टर रवींद्र बोरा सरांना. डॉक्टर इरज भरूचा सरांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर रवींद्र बोरा यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करावं. तिसरा जो जीवन गौरव पुरस्कार आहे तो माननीय श्रीयुत S.A. गायकवाड सर यांना आहे. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळं ते या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत. तर त्यांच्या वतीनं मी श्रीयुत आपटे सरांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा. डॉक्टर बोरा सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा पुरस्कार श्रीयुत आपटे सरांच्याकडे सुपूर्द करावा. माननीय श्रीयुत S.A. गायकवाड सरांना मिळालेला जीवन गौरव पुरस्कार श्रीयुत आपटे सर स्वीकारत आहेत. आणि ज्यांना जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी आत्ता मिळालेला आहे त्यांच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती व्हावी यासाठी इथे एक फिल्म आपण बघणार आहोत. काही माणसं पुस्तक वाचतात,
काही माणसांनाही वाचतात. मात्र हिरव्याशार पानांमधलं गुज वाचणं, इवल्याशा पाखरांचं गुंजनगीत ऐकणं, खळाळत्या झऱ्याचा आल्हाद टिपणं खूप कमी लोकांना जमतं. वेड असावं लागतं ही भाषा अवगत होण्यासाठी. मातीसोबत माती व्हावं, मुळांसोबत खोल रुजावं, पक्ष्यांच्या डोळ्यांनी आभाळ प्यावं, ही रसिकता अशा एखाद्या अवलियाला जन्म देते. पापा पाटील. रूढार्थानं बोलावं तर अजित श्रीधर पाटील. पापा पाटील हेच नाव या निसर्गाशी एकरूप झालेलं. अफाट ऊर्जा घेऊन वावरणारा हा माणूस. पण वावरायचं तर कुठे? फक्त या झाडापानांच्या, पशुपक्ष्यांच्या सानिध्यात. हेच पापांचे सखे सोबती. लहानपणापासूनच पापांनी हा लडिवाळ स्नेह जपला. हा वारसा खरं तर त्यांना त्यांच्या काकांकडून लाभला. शाळेत असताना घेतलेला लहानसा कॅमेरा वाईल्ड फोटोग्राफीची बीजं रुजवून गेला. त्यानंतर जिम कॉर्बेट, अँडरसन अगदी झपाटल्याप्रमाणे वाचून काढले. कॉलेज काळातल्या सहली, मोहिमा पापांच्या व्यक्तिमत्वाला वेगळी नजर देत होत्या. बाबा आमटेंच्या श्रमशिबिराची एकदा जाहिरात वाचली आणि पापांनी तिकडं जायचं ठरवलं. बाबांशी असलेला स्नेह प्रकाश भाऊंना ठळकपणे स्मरतो. पापा पाटील सांगलीतले एक अफलातून व्यक्तिमत्व आहे. यावर्षीच्या होणाऱ्या पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष आहे ते. आणि दुर्दैवाने त्यांची प्रकृती बरी नाही सध्या. पण आमचे संबंध खरं म्हणजे बाबांचे त्याच्या आधीपासून, मला आठवत नाही साल, पण 1984 असेल जवळजवळ, म्हणजे 40 वर्षापासून त्यांचे संबंध आहे. जगदीश गोडबोले यांच्याबरोबर त्यांनी इंद्रावतीची मोहीम केली, उगमापासून संगमापर्यंत. संगम आमच्या जिल्ह्यातच आहे, सोमनूरला, गोदावरीचा. तर त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण नदीची परिक्रमा मित्रांना घेऊन पूर्ण केली. त्याच्यावर मग जगदीश गोडबोले पुस्तक पण लिहिलेलं आहे, इंद्रावतीची यात्रा. तर असे हे व्यक्तिमत्वाला फार जवळून आम्हाला ओळखता आलं. अनेक वेळा त्यांनी बाबांच्या आनंदवनला भेट दिली. हेमलकशाला जेव्हा आमचे वन्यप्राणी आदिवासींनी जे आणून दिलेले, त्याच्यामध्ये बिबट्या, वाघ होती, अस्वली होत्या, त्यांचा मुक्त संचार होता, त्यावेळेला फार गर्दी होती ती. तर त्याचा फोटोग्राफिक रेकॉर्ड पहिल्यांदा पापा पाटलांनी केला. त्याला फोटोग्राफीचाही शौक आहे. आणि हा स्नेह दिवसेंदिवस वाढत गेला. त्याचा स्वतःचा व्यवसाय सांभाळून त्यांनी सांगली भागात अनेक तरुणांना प्रेरणा दिली निसर्ग संरक्षणासाठी. आणि हे फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्या प्रेरणेने अनेक तरुण प्रेरित होऊन सांगली जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी निसर्ग संरक्षणाचं काम करतात आहे. आणि पक्षीमित्र संमेलनाला जे काही दुरून दुरून लोक येतील, त्या सगळ्यांनी त्याच्यापासून, त्याच्या जीवनातून प्रेरणा घेऊन निसर्ग संरक्षणाचं काम करावं ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. सेवाभावानं काहीतरी करावंसं पापांना वाटू लागलं. आणि मग पायाला भिंगरी बांधून सुरू झाली निसर्ग भ्रमंती. कॅम्पच्या निमित्तानं भटकंती. पायाखाली घातली भारतभरातील जंगलं. यातूनच पापांनी घडवले अनेक विद्यार्थी, जोडले गेले अनेक समविचारी वेडे मित्र. प्राध्यापक सुरेश गायकवाडांसारखे. पापा पाटलाचा आणि माझा परिचय व्हायच्या अगोदर पापा पाटील स्वतः बस्तरमध्ये, तसंच हिमालयामध्ये सुंदरलाल बहुगुणा, चंदीप्रसाद भट यांच्याबरोबर चिपको आंदोलनात भाग घेतला होता. आणि हिमालयामध्ये बराच वेळ जाऊन आले होते. बस्तरमध्ये त्यांचा अभ्यास होता, पण पश्चिम घाटामध्ये फारसा त्यांचा अभ्यास नव्हता आणि इकडे फिरलेले नव्हते. पण त्यांना एक बातमी लागली होती की असा एक विद्यार्थी आहे, तो मायनी, येरवाडी, दहिवडी, पिंगळी, राजेवाडी, बुध्याळ या तलावात येणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यास करतो. तसंच कोयना, राधानगरी, दाजीपूर, आजरा
आणि कर्नाटकाचा काबा एक दूधसागरचा भाग इथं जंगलाचाही अभ्यास करतो आहे. पण ते माझी ओळख काढण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी माझी आणि त्यांची ओळख झाल्यानंतर आम्ही 40 वर्षे या वेस्टर्न घाटमध्ये काम केलं. बरेचसेच विद्यार्थी घेऊन आम्ही 100-120 विद्यार्थी घेऊन जंगलात कॅम्प अरेंज करत होतो. त्या कॅम्पमधून जे विद्यार्थी बाहेर पडले आज ते सायंटिस्ट म्हणून काम करतात. डेहराडून रिसर्च सेंटरमध्ये आहेत, काही बॉम्बे नॅचरलिस्टीमध्ये सोसायटीमध्ये आहेत, काही बेंगलोर थेरॉटिकल सायन्समध्ये काम करत आहेत, काही गोव्यामध्ये काम करत आहेत. असे बरेचसेच विद्यार्थी आज पर्यावरण वाचवण्याचं काम करत आहेत. आणि ही ॲक्टिव्हिटी अशीच पुढे चालू राहावी आणि पक्षी निरीक्षण आणि जंगल अभ्यास, जंगल वाचन या ॲक्टिव्हिटी अशाच चालू राहाव्यात, अशी शिबिरं व्हावीत, यासाठी माझ्या या संमेलनाला शुभेच्छा. आदिवासींच्या हक्कासाठी पापा वेळोवेळी लढत राहिले. कायद्यानं बंदी असूनही वन्यजीवनाची चोरटी शिकार थांबवण्यासाठी त्यांनी लढा दिला. वन्य प्राण्यांच्या जीवितासाठी प्रसंगी उच्च न्यायालयापर्यंत झट्या खात राहिले. घारीची नजर असल्यानं त्यांच्या कॅमेऱ्यानं सगळा निसर्ग अचूक टिपला. सांगलीतल्या चळवळ्या लोकांनी सुरू केलेल्या अनेक मोहिमात पापा सक्रिय राहिले. अशाच आठवणी प्रभाताई कुलकर्णी यांच्या शब्दात. आम्ही कृष्णा व्हॅली एक्सपिडिशन करायची ठरवली. सुरुवात पण झाली, पण चांगला फोटोग्राफर ह्या टीममध्ये नव्हता आणि रेकॉर्ड बरोबरच महत्त्वाचे फोटो असणंही तितकंच महत्त्वाचं होतं. खरं तर ह्या एक्सपिडिशनचा अभ्यास चांगला होईल आणि पुढच्या पिढीला किंवा पुढच्या लोकांना त्याचा उपयोग होईल ह्यासाठी फोटोग्राफर किंवा फोटोग्राफीही होणं आवश्यक होतं. म्हणून सांगलीत आल्यावर आम्ही बघायला सुरुवात केली आणि मला 2-3 जणांच्याकडून एकच नाव आलं आणि ते म्हणजे पापा पाटील. आणि मला भेटला आणि मला एक बहुगुणी आणि हुशार हरहुन्नरी मित्र मिळाला. पापा फोटोग्राफीत तर माहीर आहेच, पण स्वभावाने पण मनमिळावू, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आणि हसत खेळत सर्वांना सर्व कार्यक्रमात सामावून घेणारा. येणाऱ्या अडचणींना ताबडतोब उत्तर काढून कृष्णा व्हॅलीची आमची एक्सपिडिशन पापाने कुठेच अडचणीत येऊन दिली नाही आणि त्यामुळेच आम्ही कृष्णेच्या उगमापासून म्हणजे महाबळेश्वरपासून जिथं समुद्राला मिळते तिथंपर्यंत म्हणजे विशाखापट्टणमपर्यंत उत्तम तऱ्हेनं 11 लोकांनी पार पाडली. त्याची ही आमच्यासोबतची पहिली ट्रिप. पुढे त्याचा सहभाग जास्त लाभला तो आमच्या सायलेंट व्हॅली एक्सपिडिशनमध्ये. 18 ते 20 दिवस आम्ही एकत्र होतो. सर्वांना सामावून कसं पुढे जायचं हे पापाकडूनच शिकावं. आमचे व्हॅलीमधील फ्लोरा फौना ह्याचा अभ्यास करणारे अनेक PhD डॉक्टर काम करत होते, पण पापानी तिथल्या गाईडच्या हमशाच्या खांद्यावर हात टाकून व्हॅलीतल्या आतल्या जंगलात हिंडून अनेक उत्तम माहिती गोळा केली आणि जी आमच्यातल्या बॉटनीच्या डॉक्टरांना सुद्धा खूप नवीन होती. आता गेली अनेक वर्षे रिव्हर व्हॅली एक्सपिडिशन सोसायटीच्या माध्यमातून पापा अनेक कॅम्प घेतो. पापाच्या या ऑर्गनायझिंग कपॅसिटीला खरोखरच तोड नाही म्हटलं तर चालेल. त्याच्या ह्या निसर्ग प्रेमाला माझा मनापासून सलाम. बेकायदेशीर खणीकरण, वन्यजीव हत्या, अवैध वृक्षतोड, चांदोलीत फिरताना आढळलेले नरक्या तस्करीचे प्रकार रोखण्याचा पापांनी केलेला प्रयत्न, शासनाला त्यांनी वेळोवेळी केलेली मदत, वन्यजीवन क्षेत्र ठरवणं, पुनर्वसन व्यवस्थापन, अतिक्रमण काढणं, प्रचंड संघर्ष, विस्मयचकित व्हावा असा संघर्ष. यातूनच पापांच्या गळ्यात माळ पडली ती मानद वन्यजीव रक्षक पदाची. अनेकांना त्यांनी जंगल वाचायला शिकवलं. आज 36वे पक्षीमित्र संमेलन सांगली येथे होत आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके, जे कायम चिरतरुण आहेत असे पापा पाटील. खूप जंगलाची आवड असणारे, जंगला प्रचंड भटकंती करणारे, शंतनराव किर्लोस्करांचा जुना लायका कॅमेरा ज्यांच्याकडे होता आणि ज्यांनी आपल्या सगळ्या जंगल भ्रमंतीची सुरुवात त्याद्वारे केली होती.
आणि आज आपल्याला खरंच आनंदाची गोष्ट आहे की पापा ज्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत, पिसे आणि पिसारा ही आपल्या खरं तर पक्षी संमेलनाची महत्वाची थीम आहे. पापा त्याचे अनुभव सांगतीलच. आपल्या सगळ्यांना सुद्धा कळलेच की पापांनी काय काय केलेलं आहे. पण मी राज्याचा प्रधान मुख्यमंत्री वन्यजीवन निवृत्त झालो. खरं माझं वन्यजीवन सुरू झालं होतं 80 सालानंतर. पण जेव्हा मी पहिल्यांदा भारतीय वनसेवेत दाखल होऊन महाराष्ट्रात आलो आणि आपल्या चांदोली, साखरेश्वर, कोयना या सगळ्या वन्यजीव क्षेत्रांचं जेव्हा मी पहिल्यांदा व्यवस्थापन बनायला लागलो, तेच माझे खरे सांगलीतनं मित्र जे मदतीला होते त्या मित्रांपैकी एक होते पापा पाटील. पापाने मला खूप मदत केली. मला अभयारण्य बघायला शिकवलं, वाचायला शिकवलं, वन्यजीव व्यवस्थापनात मदत केली. या चिरतरुण माणसानं काय काय केलेलं नाहीये. पुण्यामध्ये मानव वंशशास्त्र सोसायटीची स्थापना आणि खूप अशा सोसायट्यांचे जे सदस्य आहेत, कायम जंगलासाठी काम करत आलेले आहेत. आपल्या राज्यातील सांगली जिल्ह्याचे ते ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन म्हणून त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. तर आजच्या या सगळ्या पक्षीमित्र संमेलनात आपण खूप अभ्यास कराल, पक्ष्यांबद्दल बोलाल. पण पापाला तर मी एक प्रकारचा चांगला जंगलात फिरणारा पक्षीच समजतो. सगळीकडे हे पापा जे हिंडलेले आहेत, खूप त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. या सगळ्यांचा आपल्याला आज या संमेलनात फायदा होईल एवढीच मी इच्छा इथं व्यक्त करतो. आणि या 36व्या पक्षी मित्र संमेलनाला अगदी मनापासून शुभेच्छा देतो. ही खडतर वाट कर्तृत्वाचे अनेक मैलांचे दगड कुशीत घेऊन जंगलाच्या दिशेनं सरसावते आहे. आजही या वाटेवर पापा चालताहेत, निसर्गाशी मोकळा संवाद साधतायत. आयुष्यातल्या धकाधकीला कंटाळून आपण कधी या वाटेकडे गेलात तर कुठल्याशा मोहक वळणावर पापा भेटतीलच आपल्याला. असेल त्यांच्या गळ्यात एखादा कॅमेरा आणि आमच्याच जाचानं कातावलेल्या निसर्गाची फोटोसाठी मनधरणी करताना म्हणत असतील पापा त्या निसर्ग देवतेला, स्माईल प्लीज. प्रथमतः महाराष्ट्रातील पक्षीमित्राचं मी स्वागत करतो. येथे सांगलीसारख्या ठिकाणी हे प्रदर्शन भरवणं हे आमच्या सांगलीच्या मानाचं स्थान आहे. ते केवळ पक्षीमित्र आमचे गायकवाड सर, डॉक्टर तुळजापूरकर, रवींद्र होरा, नंतर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे तो शरद आपटे सरांचा. त्यांच्याच प्रयत्नामुळं हे संपूर्ण प्रदर्शन संमेलन येथे होत आहे. आपल्या भारतामध्ये की पक्षी हा विषय फार प्रिय आहे सगळ्यांना. आणि जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत चिव आणि कव याचं नातं जोडलेलं आहे. आणि त्या जीव आणि कवमुळं आपल्या लहानपासून जी वाढ आपली होती चालू ती मृत्यूपर्यंत, म्हणजे कावळा पिंडदान आणि याच्यापर्यंतचं आपलं नातं आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई या आंतरराष्ट्रीय संस्थेनं याविषयी प्रचंड काम केलेलं आहे, पक्ष्यांच्या जागृतीविषयी, आणि त्याच्याविषयी अभ्यास केलेला आहे. आणि त्यातून मोठे मोठे अनेक शास्त्रज्ञ निर्माण झालेले आहेत. त्यावेळेला BNHSनं आत्तापर्यंत कधीही पुस्तकं आपली त्यांच्या लायब्ररीच्या बाहेर नेली नव्हती किंवा त्यांच्या संग्रहाच्या बाहेर नेलेली नव्हती. तर ती पुस्तकं त्यावेळेला त्यांनी विलिंग्डन कॉलेजवर आणली सगळी आणि त्याचं प्रदर्शन भरवण्यात आलं. रिव्हर व्हॅली संस्थेनं त्यावेळेला हे संबंध उपद्याप हाती घेतला आणि ते प्रदर्शन सांगलीत आणलं. भारतामध्ये नष्ट होत असलेला लेसर फ्लोलिकन उर्फ तन्मोर अर्थात तन्मोर या पक्ष्या नष्ट झालेला होता. तर त्यावेळेला महाराष्ट्रात आंबप येथे एकाला तन्मोर सापडला आणि तो तन्मोर
प्रदीप सुतार यांच्याकडे आला आणि त्यावेळेला आम्ही जाऊन तो ताब्यात घेतला, त्याच्यावर औषधोपचार केले आणि वन विभागाकडे त्याला देऊन दिलं पुढील उपचारासाठी. महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यात अगदी जिथं जिथं शाळा कॉलेजमध्ये माहिती मिळाल्या तिथे तिथे लोकांनी त्याच्या म्हणजे अभ्यास केला आहे आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे त्याचा. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तनमोर पक्षासाठी जिथं जिथं त्याचा अधिवास आहे त्या अधिवासात त्याच्यासाठी काम केलेलं आहे आणि त्याचा म्हणजे जतन करायचं किंवा त्याला संरक्षण द्यायचं काम केलेलं आहे. जिथं गवताळ हे आहेत शेतं आहेत किंवा गवताळ रानं आहेत त्या ठिकाणी हा पक्षी आढळत असतो. तर त्याच्यावरसाठी त्यांनी अनेकांनी काम केलेलं आहे. तनमोरसाठी आम्ही सगळेजण भरपूर फिरलो, आम्हाला तो आढळला नाही शेवटपर्यंत. त्याचबरोबर आम्ही माळढोक पक्ष्यासाठी सुद्धा आम्ही आटपाडी भाग संपूर्ण पिंजून काढला. पूर्वीच तिथं माळढोक होते आणि आहेत अजूनही, तर त्याचा अभ्यास करण्याचा एक प्रयत्न केला. सांगली जिल्ह्यात पुरतं जर बोलायचं झालं तर सांगली, सातारा आणि सोलापूरच्या सीमेवर असलेलं मायनी हे अभयारण्य पूर्वी तिथे नुसतं तलाव होता आणि त्याच्यात दलदल माजलेली होती. त्यावेळेला त्याच्यामध्ये निरनिराळे परदेशी पक्षी यायचे ज्याला आपण मायग्रेटरी बर्ड म्हणतो. त्याच्यासाठी प्रयत्न केले सगळ्यांनी मिळून आणि प्रोफेसर गायकवाड यांच्या अहवालावरनं आणि त्यांच्या रिपोर्टवरनं संपूर्ण ते अभयारण्य म्हणून त्यावेळेला डिक्लेअर केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि मायनी पक्षी अभयारण्य म्हणून त्यांनी महाराष्ट्र सरकारला ते घोषित करावं लागलं. तर जे जिल्ह्यामध्ये जर अशी काही आढळस्थानं असतील तर त्या लोकांनी तिथल्या लोकल लोकांनी त्याच्याविषयी प्रयत्न करून त्याची संरक्षण स्थळ निर्माण करायचा प्रयत्न करावा. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की प्रत्येकानं आपापल्या गावी म्हणा किंवा आपल्या परिसरामध्ये पक्षी वैभव जपवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पक्षी निरीक्षणाच्या छंदामध्ये फिरताना मला अनेकांचा सहवास लाभला. त्यामध्ये व्यंकटेश माडगुळकर होते, नंतर सतीश पांडे, मारुती चितमपल्ली होते, प्रशांत महाजन होता, वरदगिरी, नंतर शरद आपटे सरांचा याच्यात मोठा वाटा होता. शरद आपटे सरच्यामुळं आवाज म्हणजे पक्ष्यांचा आवाज म्हणजे काय हे समजायला आम्हाला. पूर्वी पक्ष्यांचा आवाज हे बघता ऐकण्यापुरतेच आहे आणि आवाज गोड आहे का कर्कश आहे एवढ्यापुरतंच ज्ञान होतं. पण नंतर लक्षात आलं की या पक्ष्यांचे निरनिराळे संकेत आहेत आणि या पक्ष्यांचा संकेत जे आहेत ते पक्ष्यांचे संकेत मानवाला जसं भूकंपाच्या अगोदर किंवा ओहोटी भरतीच्या अगोदर जसे संकेत मिळतात तसे पक्ष्यांनाही मिळतात आणि पक्षी त्याप्रमाणे त्यांच्या वर्तणुकीत बदल करतात किंवा आपल्या सगळ्या मित्रांना ते तसं सूचना देतात.
आपल्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972च्या ह्याच्याप्रमाणे शेड्यूल 5 तयार केले. तर त्याचे आत्तापर्यंत फक्त त्यात पक्षी अगदी तळाला होते त्या लिस्टमध्ये. तर ते आता वर आणलेत, थोडी त्याची लेवल वर आणल्या आणि त्याच्यामुळं त्याचं संरक्षण करायची जबाबदारी प्रत्येकावर आलेली आहे. प्रत्येक विभागातील वन विभागातील लोकांनी त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि त्याचे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील. सलीम अली यांची सुंदर रांगोळी रेखाटलेली आहे. ती शांतिनिकेतन कला विश्व महाविद्यालयाची आर्टिस्ट कुमारी वैशाली विनायक पाटील हिचा आपण सत्कार करणार आहोत. खूप सुंदर अशी रांगोळी तिनं काढलेली आहे. जिवंत वाटावं व्यक्ती इतकं छान काढलेलं आहे. वैशाली विनायक पाटील. मी डॉक्टर गजानन वाघ यांना या ठिकाणी आमंत्रित करते. नमस्कार. आजच्या 36वे महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलनासाठी उद्घाटन सोहळ्याला लाभलेले सर्व मान्यवर यांचं मी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेतर्फे स्वागत करतो. तसेच तमाम महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पक्षीमित्रांचं मी स्वागत करतो. आपल्या परंपरेप्रमाणे जे संमेलन पार पाडत असतात, मागचं संमेलन आपल्याला माहीत आहे 35वे महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलन हे चंद्रपूरला पार पडलेलं होतं आणि या संमेलनासाठी श्री राजकमल जोग हे आपले संमेलनाध्यक्ष होते आणि त्यांचा जो चार्ज असतो, आपण त्यांचे जे सूत्र आहे हे येणाऱ्या संमेलनाध्यक्षांकडे आपण सोपवत असतो. परंतु आज श्री राजकमल जोग सर जे भंडाऱ्याचे होते, आज आता ते फॉरेनमध्ये आहे, परदेशामध्ये असल्यामुळे ते पोहोचू शकले नाही आणि त्यामुळे मी आपल्या महाराष्ट्र पक्षीमित्रचे जे अध्यक्ष आहे डॉक्टर जयंत वडतकर सर यांना विनंती करतो की आपल्या महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचा जो फ्लॅग आहे, ही एक चळवळ आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे, तो फ्लॅग आपण पापा पाटील साहेबांना तो द्यावा आणि हे सूत्र त्यांना हस्तांतर करावे. चिवकाऊच्या गोष्टी सांगितल्या जातात. मोराचं आकर्षण तर आपल्याला इतकं असतं की त्या मोराला आपण आपल्या अंगणामध्ये नाचायला बोलवतो किंवा कवितेमध्ये पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा उल्लेख नसतो. पण या सगळ्याच्याही पलीकडं प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनी पहिलं तोगे काऊ कोकत आहे आणि तो का ओरडतोय तर तो पांडुरंगाच्या येण्याचा शकून सांगतोय असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळं कवी लोकांनी हा उल्लेख केलेला आहे. पण हे जे पक्षीतज्ञ इथे आहेत ते तिथंच न थांबता त्यांनी त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केलेला आहे आणि अशा पद्धतीनं जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्या पुस्तकांचं प्रकाशन इथे आपण घेणार आहोत. सरनी मला सांगितलं की तू 2 शब्द बोल. ॲक्च्युली मी परवा जेव्हा इकडे आले आणि सरकडे मी गेले आणि सरनी मला हे पुस्तक दाखवलं. आम्ही फार वर्षापासनं कॉल रेकॉर्डिंग ईबर्डवर अपलोड करायचं, त्याचा सायन्स त्यावर काम करतो आहे. पण सरनी जेव्हा मला हा पुस्तक दाखवला तेव्हा मला मराठी वाचता फार येत नाही, म्हणून मी जस्ट टायटल्स बघत होते आणि मी सरला सांगितलं की सर दिस इज इट. ह्याच्या तुम्ही सगळंच म्हणजे A to Z तुम्ही बर्ड सॉंगचं सगळंच ह्याच्यात कवर केलं आहे आणि हॅट्स ऑफ टू यू सर. इतके वर्ष आणि हे पुढचे जनरेशनला बर्ड सॉंगसाठी बर्ड कॉल्ससाठी जे काही माहिती पाहिजे ते सगळी या बुकमध्ये आहे आणि ते बघतानाच मला कळलं की दिस इज लाईक दिस इज इट, दुसरं काही नाही पाहिजे. आणि आय एम होपिंग की फार नियर फ्युचरमध्ये आपण वेगळ्या भाषेत, गुजराती आहे माझी, गुजरातीची जबाबदारी माझ्यावर आहे, इंग्लिशमध्ये, जेणेकरून बाकीचे लोक हे बघू शकतात आणि समजू शकतात की इट्स गोइंग टू बी A to Z गाईड ॲज फार ॲज बर्ड साऊंड्स आर कन्सर्न. थँक्यू सो मच सर फॉर दिस बुक. थँक्यू. पक्षी आणि त्याच्या गोष्टी तुमच्या परसदारात घडत असतात
अगदी रोज. अशा गोष्टी रोजच्या निरीक्षणातून समजतात. त्यासाठी दूर अभयारण्यात जाण्याची गरज नाही. ना महागडे कॅमेरे, डोळे आणि कान जागे हवेत, सोबत वही आणि पेन. तुमचं टेरेस, बाल्कनी, बाग हीच तुमची अभ्यासिका. वेळ तुमच्या सवडीची. एक वेळ ठरवा आणि त्यावेळी जे दिसते ते पाहत राहा, नोंदी करत राहा. आपोआप गोष्टी तयार होतील. पक्षीच त्यांची गोष्ट तुम्हाला सांगतील. कोतवाल पक्षी शोधताना सापडलेल्या कथा या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. आणि पुढचं जे पुस्तक आहे त्याचं आहे पक्षीगान का, केव्हा आणि कोठे. त्यानंतर या पक्षीमित्र संमेलनाच्या स्मरणिकेचं प्रकाशन होतं आहे. मी श्रीयुत राजेंद्र केरकर सरांना विनंती करते की त्यांनी स्मरणिकेचं प्रकाशन करावं. यानंतर डॉक्टर विनोद भागवत यांच्या बर्ड्स ऑफ धुळे या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी याही पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी करावं. बर्ड्स ऑफ धुळे, लेखक डॉक्टर विनोद भागवत. त्यानंतर स्टेट ऑफ इंडियन बर्ड्स याही पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. स्टेट ऑफ इंडियन बर्ड्स. आणखीन एक प्रकाशन या ठिकाणी होणार आहे. भिंतीवरील दिनदर्शिकेच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षापासून निसर्गाच्या विविध घटकांची माहिती सामान्य लोकांना आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी निसर्ग कट्टा निसर्ग मित्र दिनदर्शिकेच्या माध्यमातून काम करत आहे. सन 2024च्या दिनदर्शिकेचा विषय आहे माळ रानातील पक्षी. या दिनदर्शिकेची संकल्पना व मांडणी श्रीयुत अमोल सावंत यांनी केली आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र अंकाचे सहसंपादक किरण मोरे यांनी संशोधन व लेखनाची जबाबदारी सांभाळली आहे. श्रीयुत निनाद अभंग, मनोज बिंड, श्रीयुत गणेश गोरे, मिलिंद सावदेकर, डॉक्टर संदीप पाटील, श्रीयुत अनिल महाजन व डॉक्टर चेतना उगले यांचे हे फोटो या कॅलेंडरमध्ये प्रकाशित झालेले आहेत. आज या कॅलेंडरचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. यानंतर या ठिकाणी पक्षी मित्रांना, पक्षीप्रेमींना जे बॅग्स दिलेल्या आहेत, किट दिलेलं आहे, त्या बॅग्स ज्या मुलीनं केलेल्या आहेत तिचं नाव आहे कुमारी अश्विनी नेर्लेकर. विशेष अशी ही मुलगी आहे. मूकबधीर आहे की जिनं हे बॅग्स तयार करण्यासाठी अतोनात खर्च केला. आता जे पुस्तक प्रकाशित झालं, माझी 2 पुस्तकं प्रकाशित झाली. ह्या पुस्तकाचा आमचा पुढचा प्रोजेक्ट आहे की नॅब संचलित अंधशाळेबद्दल. बरोबर आहे. एकतर गुजरातीमध्ये हे भाषांतर होईलच. आता ती जबाबदारी मी तिच्यावर सोपवली. आणि कोण जे कुठल्या भाषेत करता येणार आहेत त्यांना सगळ्यांना हे पुस्तक भाषांतर करायला उपलब्ध आहे. कसलाही राईट बीट अमुक तमुक असल्या तांत्रिक गोष्टीचा अजिबात विचार करू नका. पुस्तक घ्या आणि तुम्ही अनुवाद तयार करायला चाला. आणि याची सगळी मदत आपल्याला माझे मित्र करणार आहेत, सुबोध कुलकर्णी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ब्रेलमध्ये आम्ही करणार आहोत. आणि त्यासाठीच आमची आत्ता नुकती चर्चा झाली की दोन्ही पुस्तकं, मला अशी आशा आहे की पुढच्या पक्षीमित्र संमेलनामध्ये ही पुस्तकं ते ही मुलं घेऊन वाचतील ब्रेल लिलीमध्ये. त्याचं काम आता लगेचच चालू होईल. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेद्वारे आपण पुरस्कार देत असतो.
आणि आज या 36व्या महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आपण 4 पुरस्कार ज्या व्यक्तींना आपण देतो आहे, तर त्यामध्ये पहिला जो पुरस्कार आहे तो आहे जीवनगौरव पुरस्कार. त्यानंतर दुसरा जो पुरस्कार आहे तो आहे पक्षी जनजागृती पुरस्कार. तिसरा पक्षी संवर्धन व शुश्रूषा पुरस्कार आणि चौथा जो पुरस्कार देतो आहे आपण एक पक्षी संशोधन पुरस्कार. त्याचसोबत होप ऑर्गनायझेशनद्वारे काही उदयमुख पक्षीमित्रांना पुरस्कार दिले जाणार आहे. तर मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचं जे मानचिन्ह आहे आणि धनादेश आहे तो आपण मान्यवरांच्या हस्ते या व्यक्तींना आपण ते पुरस्कार देणार आहोत. सर्वप्रथम महाराष्ट्र पक्षीमित्रतर्फे दिला जाणारा जो जीवन गौरव पुरस्कार आहे तो यावर्षी मान्य श्री दिगंबर गाडगीळ सर नाशिक यांना देण्यात येत आहे. आणि त्यांचा जीवनगौरव पुरस्कार जो आपण त्यांना देतो आहे त्यांचं जे मानचिन्ह आहे त्याचं मी वाचन इथे करतो आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र जीवनगौरव पुरस्कार 2023 मान्य श्री दिगंबर गाडगीळ नाशिक. आपण दीर्घकाळ पक्षीमित्र चळवळीत राहून पक्षी संवर्धन व जनजागृतीसाठी अविरत कार्य केले आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासून पक्षीमित्र संपादक म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. आपण पक्षीमित्र चळवळीतील ज्येष्ठ सभासद, मार्गदर्शक तथा पक्षीविषयक पुस्तकाचे लेखक म्हणून सर्व परिचित आहात. आपल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल आपणास स्वर्गीय रमेश लाडखेडकर स्मृती महाराष्ट्र पक्षीमित्र जीवनगौरव पुरस्कार 2023 प्रदान करण्यात येत आहे. आज श्री दिगंबर गाडगीळ सर त्यांच्या प्रकृतीमुळे इथे उपस्थित राहू शकले नाही. ते सध्या पुण्याला आहे, पण महाराष्ट्र पक्षीमित्र कार्यकारिणीद्वारा त्यांना नंतर हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्यानंतर दुसरा जो पुरस्कार महाराष्ट्र पक्षीमित्रतर्फे जो दिला जातो आहे तो आहे पक्षी जनजागृती पुरस्कार. हा पुरस्कार श्री अमोल सावंत अकोला यांना प्रदान करण्यात येत आहे. त्यांच्या मानचिन्हाचं मी इथे वाचन करतो. महाराष्ट्र पक्षीमित्र पक्षी जनजागृती पुरस्कार 2023 श्री अमोल सावंत अकोला. आपण पक्षीमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास आणि जनजागृती तसेच शालेय विद्यार्थी पक्षीमित्र संमेलनाच्या माध्यमातून पक्षी विषयक आदी क्षेत्रात पक्षी संवर्धनासाठी विविध माध्यमातून प्रसार व प्रचार करीत आहात. आपल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल आपणास स्वर्गीय रामभाऊ शिरोडे वाणी स्मृती महाराष्ट्र पक्षीमित्र पक्षी जनजागृती पुरस्कार 2023 प्रदान करण्यात येत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी श्री अमोल सावंत यांना हा पक्षी जनजागृती पुरस्कार द्यावा. तर महाराष्ट्र पक्षीमित्रद्वारा दिला जाणारा पक्षी संवर्धन व शुश्रूषा पुरस्कार 2023 श्री राघवेंद्र नांदे अमरावती यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या मानचिन्हाचं मी वाचन करतो. श्री राघवेंद्र नांदे, आपण पक्षी मित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, जखमी पक्षी व प्राणी उपचार तसेच पक्षी शुश्रूषा या माध्यमातून पक्षी संवर्धनाचे कार्य सातत्याने करीत आहात. आपल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल आपणास श्री अनिल बहादुरे नागपूर यांच्यातर्फे प्रायोजित महाराष्ट्र पक्षीमित्र पक्षी संवर्धन व शुश्रूषा पुरस्कार 2023 प्रदान करण्यात येत आहे. पण आज राघवेंद्र नांदे इथे काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही, तरी अमरावतीचे सौरभ जौंजाळ हे पुरस्कार घेतील असे मी विनंती करतो. सौरभ जौंजाळ. नंतर तिसरा
जो पुरस्कार आहे तो आहे पक्षी संशोधन पुरस्कार. हा जो पुरस्कार आहे तो डॉक्टर सिरीस मंची कोइंबतूर यांना प्रदान करण्यात येत आहे. त्यांच्या मानचिन्हाचं मी वाचन करतो. डॉक्टर सिरीस मंची आपण पक्षीमित्रचे सभासद व सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी कोइंबतूर सॅकॉन येथील पक्षीशास्त्रज्ञ म्हणून कार्य करीत आहात. पक्षी संशोधनातील आपल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आपणास स्वर्गीय डॉक्टर GN वानखडे स्मृती महाराष्ट्र पक्षीमित्र पक्षी संशोधन पुरस्कार 2023 प्रदान करण्यात येत आहे. मी आज सिरीस मंची सर सुद्धा उपस्थित राहू शकले नाही, त्यामुळे डॉक्टर सुधाकर कुराडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार त्यांनी स्वीकारावा मान्यवरांच्या हस्ते. होप या ऑर्गनायझेशनद्वारा 2 पुरस्कार ज्यांना आपण उदयमुख पक्षीमित्र पुरस्कार ऑफ द इयर असं म्हणतो आहे ते आपण मान्यवरांच्या हस्ते इथे देणार आहोत. त्यातला जो पहिला पुरस्कार आहे उदयमुख पक्षीमित्र ऑफ द इयर, हा पुरस्कार सौरभ अनिल महाजन यांना प्रदान करण्यात येत आहे. सौरभला मी इथं विनंती करतो की त्यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार घ्यावा. त्यांना देण्यात येत आहे. सौरभचं खूप खूप अभिनंदन. एक मिनिट मी अनिल महाजन सर जे आहे त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. अनिल महाजन सर, त्या सर्वांना माहीत आहे की अनिल महाजन सर जे हतनूर धरणाच्या संदर्भात पक्ष्यांवर त्यांचं भरपूर असं काम आहे. फाउंडेशनचे कुंटे सर पण आलेले आहेत, त्यांनी स्टेजवर या प्लीज सर. उदयमुख पक्षी निरीक्षक ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे तो अर्णव पटवर्धन याला जाहीर झालेला आहे आणि मान्यवरांच्या हस्ते त्याला आपल्याला प्रदान करायचं आहे. अर्णवला स्टेजवर बोलवत आहे आणि महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतातील एक उत्तम छायाचित्रकार बैजू पाटील साहेब आलेले आहे, तर त्यांच्या हस्ते हा उदयमुख पक्षी निरीक्षक पुरस्कार त्याला दिला जाणार. सध्या स्टेजवर अनिल कुंटे सर आलेले आहे आणि होप फाउंडेशनद्वारा हे दोन्ही पुरस्कार दिले जातात. त्याबद्दल 2 मिनिट कुंटे सर काही बोलू इच्छिता? बरेच उदयनमुख पक्षीतज्ञ म्हणजे लहानपणापासून होत आहेत, तर त्यांना जास्त एनकरेज करावं म्हणून आमची ही स्कीम आहे. आणि बरेच पुढे येतात, म्हणजे कोणाला द्यायचं हा प्रश्न पडतो. तर असेच पक्षीमित्र बरेच होत राहावे आणि ह्या पक्षीमित्र संमेलनामुळे असे पक्षीमित्र वर येत आहेत. पण ह्या पक्षीमित्र संमेलन जे विद्यार्थ्यांकरता करायला पाहिजे तसं काही संस्था करत आहेत. तर पक्षीमित्र संमेलन म्हणजे पक्षीमित्र संघटनेतर्फे अशा व्यक्तींना पुढे येऊन म्हणजे अशा विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन अशी अरेंज करावीत, त्याच्याबद्दल त्यांनी एनकरेज करावं असं मी सूचित करतो. आणि त्याकरता म्हणजे शाळांमध्ये पण आम्ही सुरू केलेलं आहे, पण त्याकरता पक्षीमित्र संघटनेचा सपोर्ट पाहिजे. म्हणजे नुसता मॉरल सपोर्ट म्हणजे आम्हाला फायनान्शियल सपोर्ट नको आहे, पण त्यांचं नाव असं लावलं तर त्याची सगळ्यांना माहिती होईल. खूप लोकांना आपल्या पक्षीमित्र संघटनेची माहिती नाही आहे.
तर ती शाळांमधून आपण केली आणि अशा विद्यार्थी पक्षीमित्र संमेलनं केली तर विद्यार्थी खूप येत आहेत. खूप मुलांना त्याची आहे पण त्यांना माहिती नाही. तर त्यांना गाईड करायला म्हणून रिसोर्स पर्सन आपल्याकडे बरेच आहेत. तर अशा ठिकाणी ते रिसोर्स पर्सन पक्षीमित्रतर्फे पाठवण्यात यावेत आणि आम्ही जरूर त्यांना मदत करू. असं कोणी अरेंज करत असेल तर. ठाण्यात आम्ही कोविड आधी जवळजवळ 4 वर्ष विद्यार्थी पक्षीमित्र संमेलनं केलेली आहेत. तेव्हा वडदकर सर पण एकदा आलेले होते. तर माझं असं जाहीर आव्हान आहे की याच्याबद्दल विचार करावा. थँक्यू. सर्व पुरस्कार प्राप्त पक्षी मित्रांचं मी इथे अभिनंदन करतो आहे. त्याचसोबत पक्षीमित्र संघटनेच्या सर्व कार्यकारिणीचे मी इथे आभार व्यक्त करतो आणि हा पुरस्कार सोहळा इथे संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू. आजच्या ह्या 36व्या पक्षीमित्र संमेलनानिमित्त जे सन्माननीय अतिथी आपल्याला लाभले त्यांचं मी ह्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून ते आल्याबद्दल राजेंद्र केरकर सरांचं मी आभार मानते. पक्षीमित्र संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सन्माननीय सल्लागार मंडळ सदस्य यांचेही मी आभार मानते. आणखी हा सर्व कार्यक्रम ऐकण्यासाठी पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले पक्षी निरीक्षक व अभ्यासक की आमच्या सांगलीची थोडी वाहतूक विस्कळीत असूनसुद्धा आपण खूप मोठं सहकार्य केलं ह्यासाठी आणि की आपण वेळेवर अगदी आमच्या टाईमटेबलमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद देते. कोल्हापूरचे ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मान्य श्री सुनील करकरे सर, मिरजचे आपले डॉक्टर विजय तुळजापूरकर सर हेही वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, यांचेही मी आभार मानते. सांगली जिल्हा वन अधिकारी नीता कट्टी मॅडम आत्ता आलेल्या आहेत, त्यांचंही मी आभार मानते. आणखी हा सगळा कार्यक्रम यशस्वी करण्यामागं जी मोठी व्यक्ती आहे की काही कारणामुळे त्या उपस्थित राहू शकले नाहीत की त्यांनी जर सहकार्य केलं नसतं तर आमचा हा एवढा मोठा सोहळा शक्य नव्हता. कशासाठी तर बर्डसॉंगची जी आमची टीम आहे ते आम्ही फक्त 30 ते 35 कार्यकर्ते आहोत. त्यामध्ये काही सर्जन लोक आहेत, काही वेल नोन डॉक्टर्स आहेत, काही व्यवसाय आपला सांभाळून काम करणारी लोक आहेत, काही शिक्षक आहेत. तर अशा फक्त 35 लोकांनी हे जे काम होतं ते अहोरात्र कष्ट करून केलं. आणखी त्यासाठी आमच्या शांतिनिकेतन संस्थेनं त्यांना पाठिंबा दिला आणि एवढं मोठं काम हे अतिशय आमच्या संख्येनं कमी असणाऱ्या लोकांनी ते अतिशय चांगलं केलेलं आहे. त्यांचं मी खरं मनापासून आभार मानते. शांतिनिकेतन संस्थेचे संस्थापक संचालक प्राचार्य डॉक्टर PB पाटील साहेब यांच्या एका भव्य उद्देशानं ही संस्था सुरू झाली होती की ग्रामीण भागातल्या मुलांना कमी पैशामध्ये उत्तमोत्तम शिक्षण देणं ही त्या काळातली 1960च्या वेळची संकल्पना होती. आणि त्यामुळंच महाराष्ट्राचे जे कैलासवासीय RR आबा होते गृहमंत्री, आम्हाला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की ती संकल्पना साहेबांनी केल्यामुळं अशी काही रत्न महाराष्ट्रामध्ये घडत गेली. आणखी ह्या अशा शांतिनिकेतनमध्ये आपण आलात याबद्दल आम्हाला खूप छान वाटत आहे. शांतिनिकेतन संस्थेचे जे काही कर्मचारी आहेत की अहोरात्र त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले, कारण आपण त्यांचं जे काही श्रेय आहे हे आपण टाळू शकत नाही. आमच्या मेसमधल्या सगळा स्टाफ असेल, आमच्या स्वच्छतेच्या महिला कर्मचारी असतील की त्यांनी अक्षरशः रात्री 10ला जरी मी फोन केला, 12ला जरी काही काम सांगितलं तरीसुद्धा त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. आणि हा जो स्टाफ आहे आमचा राबणारा, मेसचा असेल, स्वच्छतेचा असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत, त्यांचंसुद्धा खरं तर मनापासून मी आभार मानणार आहे. आणखी पत्रकार बंधू बरेचसेच उपस्थित आहेत. कलाविश्व महाविद्यालय म्हणून जे आमचं महाविद्यालय, त्यांनी हे सगळं जे आपण एक्झिबिशन केलेलं आहे त्यासाठी प्रचंड मोठी ताकद त्यांनी लावलेली आहे. ह्या सर्वांचं मी आपल्या बर्डसॉंगमार्फत आभार मानते. आणि सर्वात शेवटी मी आमचे गुरु शरद आपटे सरांना अशी विनंती करते की राजेंद्र केरकर सरांचं काम पाहायला आमच्या बर्डसॉंगच्या सदस्यांना आम्ही रजा काढतो, पण एक 8 दिवसाची एक सहल आमची सरांचं काम पाहायला आम्हाला घेऊन जावी अशी मी विनंती करते. ह्या मुलांना अगोदरच शाळांच्यामध्ये बक्षिसं दिलेली गेली आहेत.
फक्त मुख्य कार्यक्रमामध्ये सर्टिफिकेट द्यायचं आम्ही ठरवलं होतं. क्रेझी आईस्क्रीम म्हणून सांगलीची आमची एक मोठी आईस्क्रीमची फॅक्टरी आहे, त्यांनी मुलांना पारितोषिक दिलं होतं आणि आत्ता फक्त आम्ही सर्टिफिकेट देतो आहे. दुसरा क्रमांक आहे केम्ब्रिज स्कूल मिरज, परी प्रमोद देशमुख. विनोद दिगंबर गाडगे उदयोन्मुख पक्षी निरीक्षक प्रोत्साहन होती असा एक पुरस्कार दिला जातो दरवर्षी. तो आपले संस्थापक सदस्य जे आहेत माधव गाडगे आणि दिगंबर गाडगे यांच्यातर्फे दिला जातो. आणि या 3 जिल्ह्यातनं आम्ही अर्ज मागवले होते आणि हा पुरस्कार यावर्षी चिन्मय गावडे याला जाहीर झालेला आहे. आत्ता आम्ही त्याचा फक्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतो. बाकीचं त्याची जी पूर्तता आहे ती उद्याच्या कार्यक्रमात होईल, कारण त्या वस्तू आमच्याकडे पोचलेल्या नाहीत. तर चिन्मय गावडे हा आमच्या क्लबचा विद्यार्थी सभासद आहे आणि त्याबद्दल आपण सगळं त्यांचं अभिनंदन. विविध उपक्रम केले होते. आणखी त्यामध्ये आमच्याकडं जे मोठं कलाविश्व महाविद्यालय आहे की तिथं खूप चांगले आर्टिस्ट काम करतायत, शिकतायत, नाव कमवत आहेत. तर अशांना आम्ही एक वेगळा विषय दिला होता की पक्ष्यांचे पर्यावरणातील महत्त्व, आणि ह्या विषयाला अनुसरून एक सुंदर अशी चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. 70 स्पर्धकांनी भाग घेतला. आणखी त्यापैकी निवड झालेल्या 5 कलाकारांचा एक छोटासा सत्कार आपण करतोय. कुमारी सोनाली सुशांत पवार, कुमारी साक्षी राजेश पाटील द्वितीय क्रमांक, कुमारी मोइना कौसर एम नाईक तृतीय क्रमांक, आशिष सचिन सातपुते उत्तेजनार्थ प्रथम, आशिष सातपुते, कुमारी पूर्वा सुनील पाटील उत्तेजनार्थ द्वितीय. या सर्वांना ऑलरेडी बक्षीस आम्ही दिलेली आहेत, फक्त सर्टिफिकेट आम्ही इथं दिलेलं आहे. माझा मुलगा आर्टिस्ट आहे, त्यानं प्रत्येक ह्या मुलाला 1500 रुपये प्रत्येकी असं बक्षीस जाहीर केले. नैना पाटील यांनीच या पक्षी मित्र संमेलनाच्या निमित्ताने शहराचा पक्षी का असू नये अशी एक कल्पना मांडली आणि सांगली, कोपवाड, मिरज महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपण पक्षी निवडणूक घेतली. अतिशय सुंदर असं नियोजन नैना पाटील आणि सगळ्या जणांनी केलं आणि दयाळ हा शहराचा पक्षी म्हणून निवडला गेला. ती पण मला असं वाटतं निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती समजून घेण्यासाठी आहे. स्मरणिकेमध्ये त्यावरती एक लेख आहे, पण जास्तीत जास्त शहरांमध्ये असा उपक्रम व्हावा असं आम्हाला वाटतं आहे.